मी 1000 वेळा फेल होणार, बट मी माझ्या लाईफमध्ये एक ना एक दिवशी सक्सेसफुल होणार, काहीही होऊ दे. मी तुला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही फेल झाला, एखादी गोष्ट तुम्ही ट्राय केला, फेल झाला, ब्रो तुम्ही काहीतरी शिकताय, तुम्ही पुढे जाताय. पण जी लोकं ट्रायच करत नाही, जी लोकं लाईफमध्ये फेलच नाही झाली, त्यांना काय घंटा माहिती असणार आहे? ऑब्वियसली नाही. म्हणून मी तुम्हाला एक क्लिअर गोष्ट सांगतो, तुम्ही 1000 वेळा पडा, 1000 वेळा फेल व्हा, पण परत उठायचं आणि स्वतःला सांगायचं की ब्रो मैं करके दिखाऊंगा. मला माझ्या लाईफमध्ये ॲट एनी कॉस्ट सक्सेसफुल व्हायचं आहे आणि मी त्याच्यासाठी काहीही करायला लागलं तर करणार, बट मी सक्सेसफुल होऊन दाखवणार. ह्यो एक ॲटिट्यूड असते. ओके, आता ह्याच्यामध्ये लोकं तुमच्या लाईफमध्ये येतील, निघून जातील, काही लोकं तुम्हाला जुळतील, काही लोकं तुम्हाला सोडून जातील. ब्रो, माइंडसेट, इट्स ऑल अबाउट माइंडसेट. सगळा खेळ जो आहे तो माइंडसेटचा. तुम्ही किती वेळा फेल करताय, तुम्ही कुठल्या बऱ्याचशा गोष्टी आपण फेल करतो. लाईफमध्ये आपण बिझनेसमध्ये लॉस करतोय, आपण समजा एखादा आपण शेअर मार्केट करतो त्याच्यामध्ये लॉस करतोय, पण आपण समजा रिलेशनशिप लॉस करतोय, बऱ्याचशा गोष्टी आपण आपली मैत्री लॉस करतोय. बट एक लक्षात ठेवा, ज्या माणसाला लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे तो 1000 वेळा ट्राय करतोय, 1000 वेळा पडतोय, 1000 वेळा उठतोय परत एकदा आणि स्वतःला सांगतोय की ब्रो मी 100% माझ्या लाईफमध्ये सक्सेसफुल होणार, कारण मला होणं गरजेचं आहे. सक्सेसफुल होणं, सक्सेस काय आहे त्याच माणसाला माहिती आहे त्याच्यासाठी ते किती महत्त्वाचं आहे. प्रत्येकाकडे तो माइंडसेट नाही आहे, प्रत्येकाला त्या लेवलचा अचीव करायचं नाही, प्रत्येकाच्या लेवल्स वेगळे आहेत. बट ॲट द एंड माणसाचा पर्पज हा आहे की मला लाईफमध्ये खूप सारे पैसे कमवायचे आहेत आणि मला लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे. मला एकदम इंडिपेंडेंट, ब्रो लाईफमध्ये कुठल्याही गोष्टी बाय करताना मला त्या गोष्टीचा विचार करायला लागा नको की ही किती महाग वस्तू आहे किंवा किती महाग गोष्ट आहे. मी जर माझ्या मम्मी पप्पांना किंवा माझ्या फॅमिलीला जर एखाद्या जागेला घेऊन चालू तर मला कुठल्याही गोष्टीचा विचार नाही करायला लागला पाहिजे. एवढं तरी स्वतःला लाईफमध्ये ग्रो करा, एवढं तरी स्वतःला लाईफमध्ये कॅपेबल बना की तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीचा खर्च उचलू शकताय. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एवढं भारी बना की तुमच्यावर अख्खी फॅमिली प्राऊड केली पाहिजे. प्रत्येक फॅमिलीमध्ये एक चान्स मिळतोय, ते तुम्ही आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये असा एक व्यक्ती जन्माला येतोय, ते तुम्ही आहे. तुम्ही आत्ता हरताय, तुम्ही आत्ता फेल झालाय, ब्रो परत उठा, परत स्वतःला एक सांगा की मी सक्सेसफुल होऊन दाखवणार, मैं सक्सेसफुल हो के दिखाऊंगा. कसलीही सिच्युएशन आहे, कैसी भी सिच्युएशन आहे, मैं सक्सेसफुल हो के दिखाऊंगा. हे स्वतःला सारखं समजवा, डोक्याला सारखं समजवा की मी सक्सेसफुल होण्यासाठी इथे जन्माला आलेलो आहे, हरण्यासाठी नाही. आणि जो माणूस सारखं डोक्याला हेच सांगतो की मला सक्सेसफुल व्हायचं आहे आणि मी ॲट एनी कॉस्ट मी सक्सेसफुल होणार, तो माणूस लाईफमध्ये कधीच फेल होऊ शकत नाही. कारण हे डोकं आपल्याला सारखं एक गोष्ट रिकॉल करून सांगत असते, जी गोष्ट तुम्ही डोक्याला सारखं सांगत असते. जर तुम्ही निगेटिव्ह थॉट्स डोक्यामध्ये घेत असाल तर तुम्हाला त्याच गोष्टी परत रिकॉल होतात. जर तुम्ही डोक्याला पॉझिटिव्ह गोष्टी सांगताय की भाई मैं कुछ भी करके सक्सेसफुल बन जाऊंगा, मला ह्या गोष्टी अशा पद्धतीने करायचे, डोकं तेच तुम्हाला परत रिकॉल करते आणि तुम्ही तेवढ्याच कॉन्फिडंटनं, त्याच ॲटिट्यूडनं तुम्ही परत काम करायला लागताय आणि परत तुम्ही सक्सेसच्या रस्त्यानं चालायला लागताय आणि एक ना एक दिवशी तुम्ही 100% तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होत आहे. लक्षात, इट्स ऑल अबाउट माइंड गेम, इट्स ऑल अबाउट माइंडसेट. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की सगळा खेळ आपल्या माइंडसेटचा आहे, सगळा खेळ माइंडसेटचा आहे. जेवढं आपण डोक्याला चांगल्या गोष्टी सांगणार, डोकं आपल्याला चांगल्या गोष्टींकडेच घेऊन जातं. आपल्या बॉडीमधला सगळ्यात बेस्ट पार्ट मला असं वाटतं की आपलं डोकं आहे. आपल्या डोक्याला बघून सोशल मीडियाचा अल्गोरिदम क्रिएट झाला. समजा आपण सॅड आहे तर आपल्याला सॅडच सगळ्या रील्स यायला चालू होतात. ते काय होते माहिती आहे, अल्गोरिदम असते आणि अल्गोरिदम कसं क्रिएट, आपल्या डोक्यामध्ये आपण जे डोक्याला सांगत जातो त्याच गोष्टी आपल्या डोक्यात परत रिकॉल होतात. लक्षात घ्या, हे आपल्या बॉडीचं अल्गोरिदम आणि हे चालवते कोण, आपलं डोकं. लक्षात घ्या, जर तुम्ही डोक्याला निगेटिव्ह सांगत गेला तर तुमच्या डोकी फक्त निगेटिव्ह होतं. पण तुम्ही डोक्याला जर पॉझिटिव्ह सांगत गेला की ब्रो मला पुढच्या 5 वर्षामध्ये ह्या गोष्टी अचीव करायच्यात आणि मी त्या करणार, काहीही झालं तर करणार, मग तुम्ही ते अचीव करताय 100%. कारण डोकं तुम्हाला निगेटिव्ह थॉट्सकडे नेतच नाही, निगेटिव्ह गोष्टींकडेच नेत नाही. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह गोष्टी विचार करताय आणि तुम्ही लाईफमध्ये तुमच्या सक्सेसफुल होऊन दाखवता. मग तुम्हाला सांगतो, 1000 वेळा फेल झाला तर परत उठा आणि परत स्वतःला समजावा की मैं एक दिन मेरी लाईफ में सक्सेसफुल होके दिखाऊंगा. हे स्वतःला फक्त ह्यो एक ॲटिट्यूड ठेवा. प्रो इगो, मला असं वाटतं की नाही, इगो ही एक सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे तुम्हाला लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. आणि तुमचा जर इगो हार्ट झाला नसेल तर ब्रो हार्ट करून घ्या इगो. काहीतरी गोष्ट अशी लाईफमध्ये तुमच्या घडली पाहिजे की नाही ब्रो, तुम्ही आपोआप सक्सेसकडे पळायला चालू होते. लक्षात घ्या, मग कोणतरी तुमची लायकी दाखवली असेल, कोणतरी काहीही झालं असेल, मग तुमच्यासोबत काहीतरी असा इन्सिडेंट झाला असेल ब्रो की तुमचा इगो हार्ट झाला आहे आणि तुमचा इगो हार्ट होऊन जर तुम्ही ते करत नसाल ब्रो तर मग तुम्ही चुकताय. म्हणून तुम्हाला सांगतो, लाईफमध्ये किती वेळा 1000 वेळा पडा, परत एकदा उठा आणि स्वतःला सांगा की मी माझ्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी जन्म घेतलेला आहे आणि मी सक्सेसफुल होऊन दाखवणार, दॅट्स इट. मग ते काहीही होऊ दे, कसलीही सिच्युएशन, मी माझ्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी जन्म घेतला आहे, मी सक्सेसफुल होऊनच दाखवणार, दॅट्स इट. तुम्ही तुमच्या फॅमिलीमधला तो व्यक्ती आहे जे तुमच्या अख्ख्या फॅमिलीची लाईफ चेंज करू शकताय आणि ते फक्त तुम्हीच आहे आणि तुम्ही करू शकताय. सो तुम्ही आत्ता जर फेल झाला आहे, कुठलीही गोष्ट लॉस केला आहे, तर परत एकदा फक्त आपल्या डोक्याला आणि आपल्या स्वतःला समजवा की मी सक्सेसफुल होण्यासाठी जन्म घेतला आणि मी होऊन दाखवणार. तुम्ही कधीच परत लाईफमध्ये फेल होत नाही. तुम्ही 100% एक दिवशी लाईफमध्ये सक्सेसफुल होणार आणि ते होणारच 100%.